अयोध्या येथील श्रीराम मंदिरामध्ये अनेक वेळा घोटाळा झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्या घोटाळेखोरांना ताब्यात देखील घेतलेलं आहे। मात्र रामाचीच रक्षा या ठिकाणी अयोध्यामध्ये नाही आणि रामाला दान केलेलं जे दान आहे ते मोठ्या प्रमाणात चोरी झालेलं आहे। त्यामुळे राम भक्तांच्या मनात तीव्र नाराजी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव या तालुक्यामध्ये। या ठिकाणी जर विचार केला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी निषेध नोंदवण्यात येत आहे आणि राम रक्षा महाआरती ही सादर करून या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आलेला आहे। आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे नेते जे आहेत, शिवसेना ठाकरे गटाचे जे नेते आहेत, गुलाबरावजी वाघ आपल्यासोबत जुडलेले आहेत। भाऊ, काय सांगणार, या ठिकाणी रामरक्षा घेण्यात आलेली आहे आणि महाआरती देखील घेण्यात आलेली आहे, नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत आणि निषेध कोणत्या गोष्टीचा नोंदवला आहे? आपल्याला सर्वांना, मीडियाला, सर्व नागरिकांना माहिती आहे व्हिडिओ व्हॉट्सअपच्या द्वारे की या उत्तर प्रदेशमधील अयोध्या या ठिकाणी ज्या कष्टाने, ज्या मेहनतीने हे राम मंदिर बांधलं गेलं, तर त्या राम मंदिरामध्ये ज्या गरीब लोकांनी, श्रीमंत लोकांनी, सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी देणगी दिली होती, दान दिलं होतं आणि ते दान 40 दिवसामध्ये 8 वेळा चोरीला गेलं। जिथे आपण प्रभू श्रीराम भगवानाला, रामाला भगवान मानतो, जे आपलं श्रद्धाचे स्थान आहे, जे आपलं हिंदुत्व आहे आणि त्याच्या ठिकाणीच चोरी होते, म्हणजे हे आपलं हिंदूंसाठी लांछनास्पद गोष्ट आहे। आणि म्हणून या ठिकाणी त्यांना शिक्षा व्हावी आणि पुढील कुठल्याही मंदिरामध्ये अशी देणगी चोरी असेल, दान असेल, ह्या प्रकार होऊ नये म्हणून आम्ही या ठिकाणी राम भक्त आणि श्रीराम भक्त, हनुमान भक्त आणि सर्व धरणगावचे नागरिक, कार्यकर्ते यांच्या वतीनं या ठिकाणी रामरक्षा आणि महाआरतीचं आयोजन या ठिकाणी केलं होतं। ताई, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील म्हटलेलं होतं की मी पण या ठिकाणी दान दिलेलं आहे, मात्र त्या दान दिलेल्याची कुठल्याही प्रकारची पावती आम्हाला मिळालेली नाही आणि ते देखील चोरीला गेलेलं आहे। खरं आहे ते, हे खरं आहे आणि उद्धव साहेबांनी खरोखर देणगी दिलेली, याला सर्व शिवसैनिक साक्ष आहेत। त्याच्यामुळे त्याच्यात कुठलंच काही लपालपी झालेली असा प्रकार नाही, परंतु तिथून त्यांना पावती मिळालेली नाही। असं एवढंच नव्हे, नुसतं उद्धव साहेबच नाही, अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची पूर्ण पुंजी देऊन सुद्धा त्यांना काही सोक्षमोक्ष लागलेला नाही। आणि अशा स्थितीमध्ये मंदिराचे पुजाऱ्यांपासून सगळेजण चोऱ्या जर करायला लागले तर देवावरही विश्वास लोकांचा राहणार नाही, असं मला वाटतं। काय मागणी सरकारकडे तुमची? सरकारकडे आमची मागणी जी आहे, ही जी कार्यकारिणी ही सगळी बदलवून निस्पृह मनोवृत्तीचे चांगले लोक तिथे नेमले पाहिजेत की जेणेकरून त्या मंदिराच्या बाबतीमध्ये असं अपार होणार नाही। सर्वसामान्य नागरिकही गेला तिथे तरी कमीत कमी 10 रुपये देणगी देतो आणि मोठे लोक तर खूप देणग्या देतात। वर्षाकाठी येणाऱ्या एवढ्या मोठ्या रकमेचा जर असा अपहार होत असेल तर त्याला काही अर्थ नाही। लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी जर असं होत असेल तर ही नामुष्की आहे समाजासाठी। निश्चितच महाराज, आपण रामेश्वरून आलेला आहात, मंदिरांमध्ये आता चोरी व्हायला लागलेली आहे, आपण एक पुजारी आहात, संत आहात, काय वाटतं आपल्याला? आता मंदिरही लोकांनी सोडलं नाही, मैं नहीं बोल सकता। मंदिर भी लोगों ने छोड़ा नहीं, मंदिर में भी चोरी हो रही है, आप संत हो, क्या लगता है आपको? ये अच्छा है कि बुरा है? नहीं, ये बुरा है, ऐसे करना नहीं चाहिए। क्या लगता है आपको? नहीं, ये बुरा है, ऐसा करना नहीं तो चाहिए। सरकार ने क्या निर्णय लेना चाहिए इस बात पर? नहीं, इसको सरकार ने तुरंत ही कार्रवाई करना चाहिए, इस पर जो दोषी है उनको शिक्षा मिलना चाहिए समय पर। ठीक आहे। जर बघितलं तर एकीकडे राम मंदिरामध्ये होणारी चोरीचा राज्यभरामध्ये पडसाद उमटत आहेत, तर देशभरात पडसाद याचा उमटत आहेत। ठिकठिकाणी राम भक्त आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सरकारचा निषेध आणि चोरी करणाऱ्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी नोंदवत असल्याचं पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।